जाग्यात का नाही एवढीच कृती करून घ्यायची तुम्हाला. सकाळी आपण अन्नमय कोशाच्या संदर्भात चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर क्रियाकलाप केले. अन्नमय कोशाशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो स्वतंत्रपणे मांडण्याचा आता मी प्रयत्न करणार आहे. आणि तो आहे जसं आपण झोप किती आवश्यक आहे हे बघितलेलं आहे. झोपणं म्हणजे हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही. मुलाच्या आईला नको का 8 तास झोप, तिचं मानसिक स्वास्थ्य त्याचं काय करायचं, गोळ्या घ्यायच्या तिने झोपेच्या. नैसर्गिक झोप ही किती महत्वाची आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे नीट ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अन्न बालकांचा आहार. जसं मी दुपारी म्हटलं की मुलांना 10 तास झोप पाहिजे, ठीक आहे. शाळेचा वेळ किंवा जेवणा खाण्याचा वेळ वगळता उर्वरित सगळा वेळ मुलांनी काय करायचं, या सगळ्या शरीराचा वापर करायचा. स्वातंत्र्य, मोकळीक, मदत, शरीराचा वापर, ज्यामुळे 90% बुद्धीचा विकास होईल. आणि या दोन्ही गोष्टींना जोडणारा जो विषय आहे तो जेव्हा भूक लागेल तेव्हा मुलांना आईच्या हातचं जेवण मिळालं. जेव्हा त्यांना भूक लागेल, जसं मी म्हटलं की भूक लागणं हा महत्वाचा भाग आहे. आईच्या हातचं जेवण मिळणं हाही तितकाच महत्वाचा भाग. किती वेळ खावं, मुलांनी किती वेळ खाल्लं पाहिजे दिवसात. आता इथे कसोटी लागेल, प्रत्येकाने आपापल्या परीने सांगेल किती वेळा खाल्लं पाहिजे. 4 वेळा, 6 वेळा, 2 वेळा. तुमच्याकडे पुण्या डायट दीक्षित चालतं की दिवेकर असते ना, काही जण फॉलोअर असतील दिवेकर आणि दीक्षित. दिवेकर दीक्षित माहिती आहे ना, म्हणजे दिवेकर म्हणजे दर 2 तासांनी आणि दीक्षित म्हणजे 2दा आणि 55 मिनिटं खातच राहा. तसं नाही आहे बरं का ते. 55 मिनिटात जे काय ते खा, ठीक आहे. तो स्वतंत्र मुद्दा. आपल्या मुलांसाठी ते नाही आहे. आपल्या मुलांसाठी ते वेळचा मुख्य आहार 3 वेळचा, सकाळच्या न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. याशिवाय दर 2 तासांनी मुलांनी असा हात पुढे गेला पाहिजे, मला काहीतरी दे, काहीतरी दे. आता हात पुढे गेलाय ना, मातावर काय हाताचा आकार कुठे आहे बघा मुलांच्या. त्याने ताट पुढे गेले का, मला काहीतरी दे, ताटभर नाही. त्याने हात पुढे गेलाय, काहीतरी दे. 3 वेळच्या मुख्य आहाराशिवाय काहीतरी दे दर 2 तासांनी, हे त्याने म्हटलं. असं होत असेल तर येस, मुलांचा अन्नमय कोश चांगल्या पद्धतीने विकसित होईल. मुलं असं केव्हा मागतील, जेव्हा त्यांची एवढी शारीरिक हालचाल होईल तेव्हा. दुपारी मुलं काय म्हणाली, भूक लागली म्हणाली, दमली होती, भूक लागली. तर त्यामुळे हा वेळापत्रक हे असलं पाहिजे. 3 वेळचा मुख्य आहार, ज्याच्यामध्ये त्यांना मूळ चौरस आहार मिळेल, ज्यामुळे त्यांच्या शरीराचं पोषण होईल, सप्त धातूंचा विकास होईल, ठीक आहे. असा आहार हा आणि घरातला हा त्यांना मिळाला, ठीक आहे. आणि कधी भूक लागेल तेव्हा, त्यांना भूक लागेल तेव्हा, आईच्या वेळापत्रकावर नाही. म्हणून काही मूलभूत गोष्टी बघूया. पहिला त्याचा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मुलं जिथे जन्माला आले, मुलं जिथे जन्माला आले त्या हवेत जे पिकतं तेच अन्न मुलांना मिळालं पाहिजे. माझा जन्म कोकणातला आहे, माझा आहार काय, ओके नाही. 2 दिवस मला मिळालंच नाही. कोकणामध्ये
कोकणामध्ये गहू पिकतो का? नाही पिकत. मला गव्हाची पोळी 2 दिवस खावी लागते. माझा आहार गहू हा माझा आहार नाही. मला तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी आणि तांदळावर कुठलेही केलेले संस्कार जे काय असेल ते, खिचडी असू दे आणि काय काय भात पिका जे काय तुम्ही करा, पुलाव म्हणा किंवा मूळ तांदूळ आहे ना त्याच्यामध्ये. हा, तर त्यामुळे मुलं जिथे जन्माला आली तिथं काय पिकतं त्याच्यावर विविध संस्कार करून ऋतूनुसार ते अन्न मुलांना मिळालं पाहिजे. कोकणामध्ये जर गहू पिकत नाही तर कोकणातल्या लोकांनी गव्हाची पोळी का खायची? खाताच का नाही, अंगी लागणार नाही. आणि आता डॉक्टर सांगायला लागले काय, गहू बंद करा, गहू बंद करा, गहू बंद करा सांगायला लागलेत ना. हा, सगळे डायटिशियन बघा काय हो. तर त्यामुळे गडबडीत आहे. मुलं जिथे जन्माला आली त्या मातीत जे पिकतं तेच मुलांना संस्कार कर. संस्कार म्हणजे काय? या विषयाचा तज्ञ मी नाही बरं का. या विषयाचे तज्ञ तुम्ही सगळे आहात. सगळ्या सुधारणी बसलेल्या आहेत इथे. आपण साधा भात करतो की नाही. आता भात म्हणजे ते तांदूळ, त्याचं मूळ स्वरूप काय आहे? शेतात आलेला चाळ, बरोबर. त्याच्यावर पहिला संस्कार काय? त्या पेंड्यापासून वेगळं करणं, नंतर सडणं, ठीक आहे. नंतर पाकडणं वगैरे, कोंडा कणी वगैरे, ठीक आहे. मग भाकरी करायची असेल तर, आणि भात करायचा असेल किती वेळा धुवायचा तांदूळ? तो किमान 3 वेळा धुवायचा. ते धुणं म्हणजे संस्कार आहे. इथपासून सुरुवात होते. इथपासून म्हणजे नाही, शेतात आल्यापासून त्याच्यावर काय काय प्रक्रिया झाल्या बघा, ठीक आहे. तर म्हणून म्हणजे साळीतनं तांदूळ काढून तो टिकवण्यासाठी काय बोरिक पावडर लावायची. हा, आता आबड भरली ना. आबड भरली माहिती आहे का तुम्हाला? आबड भरते म्हणजे काय सांगा बरं. 4 महिन्यासाठी पावसाळ्यामध्ये त्यात पुण्या मुंबईचं राहिले नाही, ते खेड्यापाड्यात करतात आबड भरणं. 4 महिने पावसाळा आहे, त्यामुळे ते अन्न टिकण्यासाठी त्याच्यावर जे काही संस्कार करायला लागतात, भुंगा लागू नये, कीड पडू नये, बुरशी येऊ नये, असं जे जे काही सगळं करावं लागतं. तर ते मग ते वाळवणं असेल, वाळवणं कधी घालतात? एप्रिल महिन्यात, मे महिन्यात नाही, कारण ऊनच नसतं. एप्रिल महिन्यात वाळवण सगळी करायची असतात. तर ते वाळवण करणं म्हणजे सुद्धा संस्कार आहे त्या धान्यावर किंवा अन्नावर. तर त्यामुळे योग्य ते संस्कार, शिजवणं, उकडणं, भाजणं, शेकवणं, आंबवणं, या सगळ्या प्रक्रिया, ठीक आहे, या सगळ्या प्रक्रिया हे संस्कार आहेत अन्नावर झालेले. त्या प्रत्येक संस्कारातनं वेगवेगळी काय मिळतं? पोषक तत्व मिळतात. जीवनसत्व असतील, प्रथिन असतील, हे सगळं त्या त्या प्रक्रिया केल्यामुळे काही कमी होतात, अनावश्यक आहेत काय, आणि जे आवश्यक आहेत ते वाढतात. आणि म्हणून हे सगळे संस्कार अन्नावर करणं अपेक्षित आहे. हे संस्कार केलेलं अन्न ते सुद्धा ऋतूनुसार संस्कार करायचे. ऋतूनुसार. आता ऋतू कुठला चाललाय? सुरू झाला का पावसाळा? रोहिणी नक्षत्र निघाले, त्यामुळे पावसाळा सुरू झाला असं डिक्लेअर करायला हरकत नाही. पाऊस पडो अथवा न पडो, ठीक आहे. मग उन्हाळ्यामध्ये आम्ही जे अन्न खात होतो, तर पावसाळा सुरू झाला म्हणून त्याच्यात काही बदल केलेत का? कोण कोण करतात सर? काय करतात? पालेभाज्या पावसाळ्यात नाही खायच्या, बरोबर आहे. हा हा, बरोबर आहे. कारण
हवा दमट असते, बरोबर, हवा दमट असते, मग लवकर अन्न खराब होतं, बुरशी चढते वगैरे वगैरे. पण मग वडापावचं काय करायचं? खायचा की नाही? खायचा ना? हा, हे तर बात आहे. वडापाव कसा सोडायचा? म्हणजे पावसाळ्यामध्ये आंबवलेले पदार्थ खाऊ नये हे स्पष्ट आहे. पुरुष लोक येते त्याला. मग वडापावचं काय करायचं? मला तेच म्हणायचं, वडापावचं करायचं काय? आत्ता अजून थोडा 8 दिवसांनी पाऊस सुरू झाला की सगळे दवाखाने भरतील बघा. कशाने माहितीये का? ते व्हायरल, इथंच तर गडबड आहे. व्हायरल होते, प्रतिकार क्षमता नाही आहे म्हणून व्हायरल होते. जळजळतंय आणि मळमळतंय. कशाने? ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी वाढते. उन्हाळ्यात ज्या डाळीचं तुम्ही वरण खात होता, आमटी करत होता, ती डाळ बदलली का पावसाळा सुरू झाल्यानंतर? नाही बदलली. तीच तुरी डाळ. आम्ही तिन्ही ठिकाण आम्ही तेच खातो, सदा सर्व का आम्ही तेच खातो. अरे नाही ना, चालणार. ती पित्त करायची आहे ना. पावसाळा सुरू झाल्यानंतर ती बंद केली पाहिजे. मुगाची डाळ घेतली पाहिजे. नाही, आम्हाला कोणी सांगितलंच नाही. आमच्या बीएच्या पेपरलाच नव्हतं. ते शेंगदाणे असतात. शेंगदाण्याचा कुठला भाग असा आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऍसिडिटी असते? अंकुर, गोड. नाही, पण मग श्रावणामध्ये सगळे उपवास सुरू होतात, मग शेंगदाण्याची आमटी तर पाहिजेच. भगर आणि आमटी, बरोबर ना? बघा तुम्ही, 90% लोकांचं डोकं दुखतं त्या काळात, उपवास असतो त्या दिवशी. मी विचारतोच काय खाल्लं? भगर आणि आमटी खाल्ली, शेंगदाण्याची आमटी. दुसरं काय होणार? म्हणून ऋतू बदलला, त्याच्यावर संस्कार बदलले किंवा धान्य बदललं आणि तर जे खाल्लं तर त्याने ते अंगी लागेल. लक्षात घ्या. आंबवलेले पदार्थ पचायला जड पण असतात. कधी खायचे? हिवाळ्यात खायचे. चणे खाल्ले लोखंडाचे. हिवाळ्यात चणे खाल्ले लोखंडाचे तरी बसते, कारण तेव्हा वातावरण पुन्हा बदललेलं असतं आणि आपली पचनशक्ती वाढलेली असते. जड अन्न त्या काळात खाल्लं तर ते शरीराला उपयोगी आणि पस्त पण आणि अंगी. त्यामुळे ऋतूनुसार ते संस्कार करणं आणि मग ते अन्न मुलांना देणं. मी हे सामान्यतः मानतो. याचं कारण 3 वर्षाच्या मुलाला कुठल्याही घरात स्वतंत्र आहार नाही बनवला, बरोबर ना? आजारी माणसं असतील किंवा काय त्यांची बद्धपाणी असतील, त्यांच्यासाठी स्वतंत्र आहार बनवला जातो. पण सामान्यतः 3 पासून वरची सगळी माणसं जी आहेत त्यांच्यासाठी एकच आहार घरात बनतो आणि तसंच चाललं. त्यामुळे काय होईल? मुलांच्या निमित्ताने मोठ्यांचा पण आहार काय जसा हवा तसा होईल. सगळ्याच कुटुंबाचं आरोग्य चांगलं आहे. ठीक आहे. आता हे सगळं करत सुरतला जसं म्हटलं मी की ज्या मातीत जे जे पिकतं ते सगळं मुलांना मिळालं, सगळं. ठीक आहे. डाळी वर्ज्य नाही, वेलभाज्या, पालेभाज्या, काय फळभाज्या, सगळं सगळं कडधान्य तिथं पिकतं ना, जिथं मुलं जन्माला द्या. ठीक आहे. आता आणखीन एक गडबड झाली. आता काय झालंय? त्याच्या सगळ्या भाज्या 12 महिन्यांनी मिळतात. इथं गडबड आहे. इथं गडबड आहे. काय करायचं? कधी खाल्ल्या पाहिजेत भाज्या? आपल्याकडे अन्न पिकवण्याचे 2 हंगाम आहेत. त्या हंगामात जे पिकेल तेच आणि तेव्हाच खाल्लं पाहिजे, तरच ते अंगी लागेल. आता 2 हंगाम कुठले सांगा बरं? कधी सुरू होतात? हात कोणीतरी एक जणाने बंद करा. हा सांगा. आत्ता म्हणजे कधी? हा हा दिवाळी नंतर. ठीक आहे. आता बघा, हा तुम्ही मला सांगा 13 तारखेला
13 जूनला मृग नक्षत्र सुरू होईल, लक्षात ठेवा. 25ला रोहिणी नक्षत्र निघाले. मृग नक्षत्रामध्ये जे पेरा, जे रोपाल, जे लावाल ते त्याला जे सगळं काही येईल, ठीक आहे, तर ते कधी खायचं? त्याच्याशी एक सण जोडलेला. पहिलं ते देवाला अर्पण करायचं आणि मग आपण खायचं. असं दोन्ही हंगामाच्या संदर्भात सण जोडलेला आहे. सांगा, कोकणातल्या बाहेर बसले कोण आहे? घरापर्यंत कोकणातल्या, हा मला वाटलंच होतं. अजून कोण आहे? अरे हा 2, अजून 3, 4, 5, 6, हा नाही नाही. गौरी कशाची पुस्तक? गौरी पूजन. ओसा काय असतो? ओसा पहिला वसा सोडून द्या, सामान्य वसा ते कधी येतं? भाद्रपद चतुर्थी नंतर षष्टीला गौरी येतात. त्या गौरींचं पूजन जे या 13 जून मृग नक्षत्रात जे लावलेलं फिरलेलं जे जे काय आहे ते सगळं त्याचा ओसा, म्हणजे त्यासाठी जे वाण तयार करतात त्याच्यामध्ये भाजी नसेल तर फूल काकडीचं, हा बरोबर ना? हा, तर पहिलं देवीला अर्पण म्हणजे गौरीला अर्पण करायचं आणि मग त्या भाज्यांची सुरुवात आपण खायला सुरुवात करायची. इतकं शास्त्र शुद्ध सांगितलेलं आहे, ठीक आहे. जर तिथून सुरुवात झाली आणि मग दुसरा हंगाम दिवाळी नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर, तेव्हा जे पुन्हा तसंच लावलं जातं, पेरलं जातं, हा ते कधी? संक्रांतीला. काय करता? ते सगळ्या भाज्या एकत्र करून सुगड पूजायची. किती जोडलेले आहे बघा. हवामान, ऋतू, सण आणि आपलं आरोग्य हे एकमेकाशी कसं जोडलेलं आहे बघा. आता हे सोडून तुम्ही मिळतात म्हणून 12 महिने कुठल्याही भाज्या केव्हाही खाल्ला तर काय होईल सांगू? पुन्हा मी कोकणावरच येतो. प्रॅक्टिकल अनुभव. हापूस आंबा कधी खायचा असतो? पण तुमच्या इथे काही इथं मंडळी बसलेली आहे. आम्ही जानेवारीत आंबा खाल्लेला आहे, हापूस आंबा खाल्लेला आहे, मला माहिती आहे. बाजारात येतो ना, डिसेंबरात येतो. मग सगळ्या नातेवाईकात सांगायला नको का आम्ही आंबा खाल्ला, आम्ही आंबा खाल्ला, आम्ही आंबा खाल्ला. काय मस्त पैकी. आता तो आंबा डिसेंबरात येण्यासाठी त्याच्यावर काय काय प्रक्रिया केलेल्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहेत का? साधी सोपी क्रिया सांगतो तुम्हाला तुमच्या अनुभवात. 9वीची परीक्षा झाली की 10वीचे वर्ग तरी सुरू होतात. काय भेटाय 15 जूनला सुरू झाले पाहिजेत ना? हा नाही होत. मग कधी सुरू होतात? 9वीची परीक्षा लवकर घ्यायची, निकाल लावायचे आणि लगेच 10वीला सुरुवात करायची. ठीक आहे. त्याने काय होतं? रिझल्ट चांगला आहे. बरोबर. आता या आंब्याचं काय होतं माहितीये का? आंब्याचं झाड आपल्याला दिसतं ना, ते झाड सामान्यतः जे पीक 100 वर्षात येईल ते पीक 10 वर्षात घेण्याची किमया करणारी औषधं बाजारात आहे. त्या औषधाचं नाव आहे कल्टार. तुमच्या माहितीसाठी सांगतो. माहिती आहे ना? हा. तर ते कल्टार आता आंब्याचा सीझन संपलाय, ठीक आहे. आता त्या झाडांची निगा खत पाणी काढली. जून महिन्यात त्यांना कल्टार टाकलं जातं. या झाडांना सामान्यतः ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पालवी फुटते आणि मग मोहर सुरू होतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये फळं येतात. आता डिसेंबरातली थंडी बघा. डिसेंबरात तोडलेलं फळ त्यासाठी पिकण्यासाठी लागणारं जे उष्णता लागते ती डिसेंबरात आहे का? ती जानेवारीत आहे का? ती मार्च महिन्यात आहे का?
नाही. मग तुम्हाला बाजारात जी फळं दिसतात काय हिवळी, तुम्ही जेव्हा बाजारात जाता त्या आंब्याचे असे ढीग लागलेले असतात, कणभर तरी वास येतो का? नाही आला पाहिजे ना. एवढी अशी पिवळी पडलेली काय झालेली अशी सगळी फळं आणि वास का नाही येत मग त्याचा? आता पुढच्या वेळी लक्षात ठेवा, तुमच्या घराची आंब्याची पेटी येईल ना, त्या पेटीमध्ये कुठेतरी एवढीशी एक कुरचुंडी असेल, त्याच्यामध्ये कार्बन नावाचं एक रसायन असतं. दाणे किती असतील त्याचे? अगदी काय 10-15 दाणे असतात. त्या 10-15 दाण्याची किंमत आहे की ती सगळी हिरवी, आज ठेवलेली सगळी फळं हिरवी 4 दिवसांनी पिवळी धम्मक होतात. त्याला वास नसतो आणि त्याला चवही नसते. तुम्ही खाता काय? कल्टरने तयार झालेली आणि कार्बनने पिकलेली आंब्याची फळं तुम्ही खाता. कोकणातला कुठलाही माणूस 15 मेच्या आत आंब्याला तोंड लावत नाही. यावर्षी मला तोंड लावायला मिळालं. 15 एप्रिल पासून मी हिंडतोय कोकण सोडून. नागपूर काय, संभाजीनगर काय, सांगली काय. लक्षात ठेवा, कोकणातलं कुठलंही रायवळ आंब्याचं झाड 15 मेच्या आत त्याचं फळ पिकत नाही. जे निसर्गतः वाढतं, निसर्गतः. वेगवेगळ्या प्रकारचे ते आंबे असतात, रायवळ आंबे असतात, 15 मे नंतर असतात. हे लक्षात घ्या. तर त्यामुळे मिळतं म्हणून आत्ता बाजारात कितीतरी फळं आहेत अशी जी या मातीतलीच नाही आहे. कुठली कुठली? ड्रॅगन फ्रूट, किवी, काय 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 काय. आम्ही मुलांना काहीतरी वेगळं खायला देतोय, भारी खायला देतोय जगातलं, असं आम्हाला मिळालं नाही ना, म्हणून आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही आमच्या मुलांना देतो. ही जी गडबड आहे, म्हणून त्याच्यापासूनही सावध राहिलं पाहिजे. ऋतूनुसार म्हणत असताना आपले ऋतू ठरलेले आहेत. जसे ते 3 ऋतू आहेत तसंच हे 2 काळ आहेत, हंगाम. त्याच हंगामामध्ये आलेली फळं किंवा ज्या भाज्या असतील, जे अन्न आहे ते मुलांना मिळालं पाहिजे. सगळं ठीक आहे. आता हे देत असताना दररोजच्या अन्नामध्ये 6ही चवी पाहिजे. दररोज 6ही चवी पाहिजे. षड्रस युक्त अन्न मुलांना मिळालं पाहिजे. षड्रस युक्त 6 रस तुम्हाला माहिती आहे, दररोजच्या जेवणात असतात का? ते नसतात. काय नसतं? कडू रस नसतो, म्हणजे मेथी किंवा कारल्याची भाजी नसते, दररोज नसते. मग त्याला पर्याय काय? जर कोणाला माहित असतील तर हात वर करायचं. हा, फोडणीला किती टाकायच्या मेथ्या? माणसं 4 आणि 4 मेथ्या लावून टाकायचं का? 4 माणसं असतील तर 2 मेथीचे दाणे टाकले पाहिजेत. कुठे? फोडणी. हा, जिरं मोहरी वापरताना, हिंग वापरताना माणसं 4 असतील तर 2च. तुम्ही माणसं 4 आणि 6 दाणे टाकले, सगळे थुंकून देतील, ओकून देतील, घेणार. इतकी कडू होते. ठीक आहे, हे पथ्य पडलं, झालं, कडू झालं. अजून बाकी सगळे रस असतात. तुरट रसाचं काय करायचं असतं तुम्हाला माहिती नाही. आवडा कुठे स्वयंपाकात असतो तुमचा? दररोजच्या आहारामध्ये एका तरी पदार्थामध्ये तुरट रस असतो, तो तुम्हाला माहिती नाही. ते आंबट झालं. तुरट रस तुरट रस आलं तिक्त रस आहे. तुरट रस पाहिजे. तुम्ही दररोज टाकताय, हिंग नाही. आता एक एक पदार्थ सांगता, हे नाही ते घे, हे नाही ते घे, हे नाही ते घे. तरी बघा, तरी अजून तुम्ही सांगू शकले नाही. हळद, हळद, हळदीचा
काय हे जो आहे तो तुरट, रस जो आहे तो तुरट आहे. जवळ टाकतातच की भाजीत किंवा आमटीत किंवा वरणात टाकतोच, तर ते असते. आपल्याला माहित नाही की तुरट रसच आहे. आपल्याला बघतो आवळा काय, आवळा कॅन्डी काय, असं काय काय आलं. तर म्हणून षड्रस युक्त अन्न. तोपर्यंतच काय करायचं दररोज? दररोज गोड पदार्थ खायचे. आता काही मंडळी गुळ टाकतात आपली वा, ठीक आहे, भाजीत पण टाकतात, चालेल चालेल. पण काही मंडळी नाही टाकत. त्याने काय श्रीखंड दररोज खायचं का? दररोज जिलबी खायची का? मग आणि कधी खायची? गोड रस कधी? मग आता सांगा काय करायला पाहिजे? गोड रस आली पाहिजे. काय सांगितलंय बघा, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. यज्ञ पेटवायचं असेल बरोबर ना, तर पहिलं काय लागतं? मधुर रस लागतो. तुपाचा स्वभाव काय आहे? मधुर आहे. मग आता काय करायचं सांगा, काय करता सांगा. आता मी जवळ आणले, आता तुम्ही सांगा. ठीक आहे, हा 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 वरण भात तूप मी. उपवास सोडताना काय करतात? लिंबू असतं तिला. उपवास सोडताना काय करतात? आणि ते कुठे ते सगळं घेऊन कुणाला अर्पण करायचं? पुण्यात तर काही आता चुली नाहीये, ते अग्नीला अर्पण करायचं आहे. लहानपणापासून बघत आलंय आमच्या मातोश्री उपवास सोडताना ते सगळं घ्यायच्या आणि पहिलं अग्नीला, मग 2 घास खायचे आणि मग आहुत्या किती टाकायच्या त्या टाकायच्या. पहिलं काय? गोड. त्याने काय होईल? जठररस निर्माण होतो, अग्नी प्रदीप्त होतो गोड रसाने, म्हणून तू लक्षात. तर म्हणून अन्न ग्रहण करताना खाताना या पद्धतीने ते आपण आता अनुकरण कुणाचं करतोय? स्वीट डिश शेवटी. मग पुन्हा जेवायचं का? स्वीट डिश तुम्ही लोकांची वजन का मारतायत माहितीये का? स्वीट डिश शेवटी आहे म्हणून. तुम्ही सुरुवातीला खा, अग्नी प्रदीप्त झाला, मग आहुती टाका काय टाकायच्या त्या, आणि मग तोंडात सूळ भरून अग्नी शांत करा आणि अर्ध्या तासाने मग किती हंडाभर पाणी प्यायचे ते प्या. याचाही पंचमहाभूतांशी संबंध आहे. जर 33 मिनिटांनी पंचमहाभूतांचा प्रभाव शरीरावर बदलतो ना, आलं लक्षात ना. अग्नी प्रदीप्त झाला, मग आहुती टाकल्या आणि मग बघा तुम्ही प्रयोग करून बघा. फक्त चूल भरण्या एवढं पाणी प्यायचं. सगळं जेवण झाल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 मिनिटात ढेकर येतात. वायू तत्व तो ढेकर निघून गेल्यानंतर मग अर्ध्या तासाने तुम्ही हवं तेवढं पाणी प्या. कारण तेव्हा नंतर अर्ध्या तासाने जलतत्वाचा प्रभाव सुरू झालेला आहे. तेव्हाच पाणी प्या. पाणी कधी प्यायचं? जेव्हा तहान लागते तेव्हा. डॉक्टर सांगतात तेव्हा नाही. त्या डॉक्टरांना काहीही कळत नाही, काही कळत नाही त्यांना. आणि विशेषतः ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना तर बिलकुल कळत नाही. ते काय पण सांगतात, काय पण खरंच सांगतो तुम्हाला. ते डॉक्टर ॲलोपॅथीवाले माझ्या गुडघ्यात इंजेक्शन द्यायला निघाले. मी त्याला विचारलं, म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांना विचारलं, काय वगैरे इंजेक्शन म्हणजे स्टिरॉइड देणार ना? ते म्हणाले हो, स्टिरॉइड द्यायला निघाले. ते ऑपरेशन करतात गुडघे दुखायला लागले. ते बोगस असतात बरं का. गुडघे दुखायला लागले आणि तुम्ही ऑपरेशन केला दाखवायला कुणाला, ते कोण ऑर्थोपेडिक, त्याला दाखवलं आता तुम्ही आत्ता, म्हणजे तुम्हाला काही झालं नाही बरं का. फक्त जाऊन सांगायचं माझा गुडघा दुखतोय डॉक्टर, ते लगेच सांगतात परवा या मग ऑपरेशन करू. गुडघे वाटी बदलायची. हा ते नंतरचं भाग, ते तुमचं तुम्ही बघा. नंतर तुम्ही आमच्याकडे आले ना तर ते असं सांगा,
काही कळत नसतं. मी एक तासात या वयात रायगडावर असेल, कोण म्हणेल की माझे मुलगे दुखतात म्हणून ते डॉक्टर सुई घालायला निघाले, चिरड द्यायला निघाले. तर ते म्हणून ते डॉक्टर जे सांगतात ते सोडून द्या. आपला विषय काय चालला होता? अन्न खाणं, आहार. तर त्यामुळे षड्रस युक्त अन्न खाल्लं पाहिजे. एक. दुसरं, जसं आपण अन्न खातो तसं आपली प्रवृत्ती आणि प्रकृती सुद्धा बनते. हे मान्य आहे का तुम्हाला? म्हणजे जास्त तिखट तेलकट खाल्लं, तामसी आहार. राजसी आहार म्हणजे काय? रजोगुण वाढतात. म्हणजे काय? आळस वाढतो. त्याप्रमाणे अन्न मिळालं पाहिजे. आजच गेलं पाहिजे काय? मला आता नाही कंटाळा, गोड खाल्लं, आपली जिलबी खाल्ली की काय म्हणतात, असं वाटतं. तर असं राजसी अन्न आणि सात्विक अन्न म्हणजे शेतकरी जेवला, कामाला लागला. लक्षात घ्या. म्हणून असं 3 प्रकारचं अन्न आहे. आम्ही आमच्या मुलांना काय बनवू इच्छितो त्याप्रमाणे त्यांना अन्न मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे अन्न मिळालं पाहिजे. ऋतूनुसार मिळालं पाहिजे, योग्य संस्कार करून मिळालं पाहिजे, 2 हंगामातलं मिळालं पाहिजे आणि त्याला कुठली प्रवृत्ती त्याचं बनवायची आहे, कुठल्या गुणाने त्याला युक्त करायचंय, सात्विक गुणाने, तामसी गुणाने की राजसी गुणाने, त्या प्रकारचा आहार मुलांना आपण देऊ शकतो, द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता हा सगळा आहार मुलांनी कधी घ्यायचा आहे? भूक लागेल तेव्हा. भूक लागेल तेव्हा. पण आता मुलांना भूक लागते का? लागेलच नाही. कशी लागेल? लागण्यासाठी काय करायचं? आता आया काय करतायत? नाही, खेळायचं ते आता आज कळलं म्हणून. आता आया करतायत काय? घराघरात मुलांना भूक लागावी, भूक नाही, मुलांनी जेवावं म्हणून काय करतात? म्हणजे तुम्हीच मान्य केलंय, तुम्ही नाही करत. पण सामान्यतः जे आपल्या अवतीभोवती चाललेले आहे, जे आपले मुलं शाळेत येत आहेत, त्यांच्या संदर्भातला जो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर पुन्हा आपण स्वतंत्रपणे बोलणार आहोत. आता मुलांचं जेवण टीव्ही किंवा मोबाईल समोर चाललेलं आहे. इथे बसल्यापैकी कोण असेल की आमच्या घरात जेवताना टीव्ही मोबाईल बंद असतो? जरा हात वर करा. इकडची संख्या तिकडे अंधारात दिसत नाही की काय? आहे, काही ना काही आहे. सगळ्यांचा अभिनय. आता ज्याने हात वर केला त्यांच्यासाठी आणखीन एक स्मार्ट विषय. जेवताना टीव्ही मोबाईल बंद आहे, पण जेवण सुरू झालं आणि बाबाचा मोबाईल वाजला. सगळ्यांच्या घरी असं होतं, बाबा उठत नाही. बाबाला चांगला दम दिलाय, शाबास, अभिनंदन तुमचं. बिलकुल उठता कामा नये. आता त्या मोबाईलने आपलं जेवण, आपली झोप, अनेक महत्वाची कामं काय केलंय? वेळ खाऊन टाकलाय. आता आयांची 8 तास झोप येत नाही, त्याला एक कारण हा मोबाईल पण आहे. मुलं नाही, घरातली कामं नाही. मोकळेपणाने सांगतो, हे वास्तव आहे. म्हणून जेवण जेवताना भूक लागेल तेव्हा जेवलं पाहिजे. त्याच्या अगोदरचा एक मुद्दा, आईच्या हातचं जेवायचं, बरोबर ना? मग ते आई जी स्वयंपाक बनवते तिची मनस्थिती कशी पाहिजे? शांत पाहिजे, बरोबर ना? प्रेमाने बनवलं पाहिजे, आत्मीयतेने बनवलं पाहिजे. म्हणून आईच्या हातचं. समजा मी आज उद्या यांच्याकडे जेवायला यायचं असं ठरलं, त्यांच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे, असं गृहीत करू, मला माहित नाही आहे, आणि यांनी निरोप दिला त्यांना स्वयंपाकी बाईंना काय की
दररोज किती 15 पोळ्या, पाहुणे येणार आहे 20 पोळ्या. हे ऐकल्यानंतर त्या बाईच्या मनात काय येईल? कोण बाबा कशाला येतोय आजच, मला दुसरा दिवस मिळाला नाही का, मला आज जायचं होतं बाजारात, मैत्रिणीला वेळ दिली, कशाला आला हा तडफडायला. मनात काय सुरू होतं बघा. मोले घातले रडाया नाही आसू आणि पाणी. आहे का आत्मीयता? ती तिला पैसे हवेत म्हणून ती आपल्याकडे काम करते. स्वयंपाक बनवणं हा तिचा आनंद नाहीये, ते काम. आई स्वयंपाक बनवते ते काम. तुम्ही सांगा, उत्तर माझा पूर्ण वाक्य पूर्ण तुम्ही करा. ते काम आहे की तो आनंद आहे? आनंद आहे. म्हणून इथे कोण कोण आहेत वसतिगृहात राहिलेली शिकताना? अशी कोण कोण जर हात वर करा. वसतिगृहात राहील कॉलेज, वसतिगृहातनं घरी यायचंय महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 4 महिन्यातनं, आणि आई म्हणाली आज मस्त नवीन हॉटेल उघडलंय, आपण तिकडे जेवायला जाऊया बरं का. पटलं का ते? नाही पटलं. नाही, तुम्ही जा. आई तू मला तुझ्या हातच पाहिजे, हे बरट भात किंवा ते काय आमटी पाहिजे असेल का? अरे तोच गहू, तेच तांदूळ, तेच मसाले. तिथे दर 2 महिन्यांनी खाणार बदलायची का? कंटाळा येतो म्हणे. तीच पण मग जन्मल्यापासून 18व्या वर्षापर्यंत, गाव सोडेपर्यंत एकाच हातीच्या चवीचे जेवण ना, त्याचा कंटाळा का नाही आला? तर त्याचं मूळ कारण आहे की त्या हातानं करताना काहीतरी हात पाझरत ते, म्हणून आईच्या हातचं.